हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी जागा निघाल्या आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये काही जागा आहेत. मागच्या वेळेस केंद्रमुख भरतीसाठी सुद्धा आपण याची एक विशेष टेस्ट सिरीज सुरुवात घेतली होती. तीच आता आपण सुरू करत आहोत. विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी सुद्धा पॅटर्न तोच आहे. जसं IBPS पॅटर्न घेणार, IBPS तुमची केंद्रमुखाची एक्झाम घेणार होतं, तेच IBPS आता जिल्हा परिषदेद्वारे शिक्षण विस्तार अधिकारी सुद्धा एक्झाम घेत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट 100 असे तांत्रिकचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला थोडीफार हेल्प झाली पाहिजे. आणि तुम्ही ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता, जी की केंद्रमुखासाठी जेव्हा ही टेस्ट सिरीज घेण्यात होती मोस्ट सक्सेसफुल राहिली होती. विद्यार्थ्यांचे रिप्लाय सुद्धा फार चांगले आले होते ज्या शिक्षकांनी जॉईन केली होती. एकूण 10 टेस्ट आहेत आणि दुहेरी स्वरूपात तुम्हाला प्राप्त होईल. दुहेरी स्वरूप म्हणजे काय की ऑनलाईन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जसं IBPS तुमची ऑनलाईन घेणार आहे, तर तुमची पहिलेच ऑनलाईन प्रॅक्टिस होऊन जाईल. सेम तोच पॅटर्न आहे जसा IBPS घेत असतो. त्याच पॅटर्न मध्ये तुम्ही लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर सुद्धा ही सॉल्व्ह करू शकता. ऑनलाईन सॉल्व्ह केल्याबरोबर तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा कळून जाईल, कोणता प्रश्न राईट आहे, कोणता रॉंग आहे, आणि जे रॉंग आला त्याचा राईट आन्सर काय पाहिजे होतं ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट झाल्यावर कळून जाईल. आणि याची PDF सुद्धा तुम्ही त्या ऍपवर डाउनलोड करू शकता, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला ते हेल्पफुल ठरतील. अशा एकूण 10 टेस्ट PDF स्वरूपात आणि ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि याची फीस नाममात्र 400 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे लगेच जॉईन करा. आपल्या ऍपची लिंक मी चॅट बॉक्स मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही ही ऍपद्वारे ही परचेस करू शकता. आणि जी फर्स्ट टेस्ट आहे ती सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ती सॉल्व्ह करून पाहू शकता त्या टेस्टचा काय दर्जा आहे. मी आपल्या चॅट बॉक्स मध्ये त्या टेस्टची लिंक सुद्धा देऊन देतो. तुम्ही ती सॉल्व्ह करा, तुम्हाला माहित होऊन जाईल ही जी टेस्ट आहे तुम्हाला एक्झामसाठी किती महत्वाची ठरणार आहे. फीस नाममात्र 400 रुपये. ज्याला जॉईन करायचं आहे किंवा अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे. या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर एक हाय मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स त्याच्यावर प्राप्त होऊन जातील. तर जास्त वेळ न करता चला आपण आजचे 100 प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती? राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली होती 15 ऑगस्ट 1906 रोजी. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. ही एक संस्था होती ज्याची स्थापना सतीशचंद्र मुखर्जी आणि इतर भारतीय किंवा मेन जे नाव होतं याच्यात ते सतीशचंद्र मुखर्जी होतं. जर विचारलं कोणी केली तर यांचं उत्तर येणार सतीशचंद्र मुखर्जी यांनी. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. सतीशचंद्र मुखर्जी यांनी कधी केली होती तर 15 ऑगस्ट 1906 रोजी. आणि 15 ऑगस्ट 1906 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी कुठं केली होती तर ही बंगालमध्ये करण्यात आली. 2 गोष्टी लक्षात असू द्यायच्या सोबतच, म्हणजे या एका प्रश्नामध्ये तुमचे 3 प्रश्न कव्हर झाले. एक, राष्ट्रीय परिषदेची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1906 ला. कोणी केली? सतीशचंद्र मुखर्जी यांनी केली. आणि कोठे केली तर ही बंगाल या ठिकाणी झाली होती. ओके, तर या टाईपचे मित्रांनो मी असे प्रश्न तुम्हाला काढले आहे की जे एकच प्रश्न तुमचे 3 प्रश्न कव्हर करत आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट असे हे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 2, चिंतनशील स्तरीय अध्यापन कोणते आहे? शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित परंतु विद्यार्थी केंद्रित नसलेले, शिक्षक केंद्रित नसलेले परंतु विषय केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित व विद्यार्थी केंद्रित नसलेले, आणि चौथा आहे शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसलेले परंतु विद्यार्थी केंद्रित असलेले. मित्रांनो, हा जो भाग असतो ना अभियोग्यतेचा, जो मानसशास्त्र आकलन यावरचा आधारित जो भाग आहे हा अतिशय टफ असतो. याला जितके जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील तितकं तुमचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे एकही प्रश्न स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण ते तुमच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही फ्री टेस्ट द्यायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले SM गायडन्स पॉईंट हा ऍप इन्स्टॉल करावा लागेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सोबतच चॅट बॉक्स मध्ये दिली आहे. ते या लिंक वरून डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यावर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी हे 3 तुम्हाला लाईन्स दिसत आहे या कॉर्नर मध्ये, त्याला क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतो, त्याच्यामध्ये फ्री टेस्ट फ्री मटेरियल याला क्लिक करा. फ्री मटेरियल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स कोणकोणते फ्री भेटत आहे, व्हिडिओज फ्री कोणते भेटत आहे हे सगळे भेटतील, सोबतच टेस्ट सुद्धा भेटणार आहे. आता तुम्हाला टेस्ट द्यायची आहे तर टेस्ट सिलेक्ट करा आणि टेस्ट मध्ये इथं केंद्रमुख भरतीचा फोल्डर दिसेल त्याला सिलेक्ट करा आणि तुम्ही इथं येऊन टेस्ट ही फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकता, जी की IBPS पॅटर्न जसं एक्झाम घेतो त्याप्रमाणे टेस्ट तुमची इथं घेतल्या जाणार आहे आणि तुमची स्कोर सुद्धा तुम्हाला इथं कळून जाणार आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसलेले परंतु विद्यार्थी केंद्रित असलेलं जे अध्यापन असतो तो चिंतनशील स्तरीय अध्यापन मानलं जातं. प्रश्न क्रमांक 3, शिक्षणात ICTच्या वापराबाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधान चुकीचं आहे? आता या प्रकारचे जे प्रश्न असतात ना मित्रांनो, इथं थोडं काळजीने वाचणं फार गरजेचं आहे. कारण इथं काय विचारलं? चुकीचं विचारलं. जर हा चुकीचं वाचण्यात नाही गेलं तर तुमचं उत्तरच बदलून जाते. त्याच्यामुळे थोडं जे प्रश्न आहे ना थोडं काळजीपूर्वक वाचत जा. तर चुकीचं विचारलंय. ओके, तर शिक्षणातील तंत्रज्ञान मुलांमध्ये सर्जनशीलतेची वृद्धी करते,
करेक्ट आहे. लहान मुलांना जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवलं, मोबाईल दिलं, कॉम्प्युटर लावून दिलं, प्रोजेक्टर लावून दिलं, तर मुलांमध्ये सर्जनशीलता वृद्धी होते त्याची. करेक्ट आहे, हे तर चुकीचं नाहीये. सध्याच्या काळात शिक्षण हे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर जास्त अवलंबून आहे. करेक्ट आहे. सध्या ऑनलाईन कोचिंग क्लासेस तुम्ही बघा किंवा शाळांमध्ये दूरस्थ शिक्षण जी पद्धती होती, कोरोना पिरियडमध्ये जे होतं सगळं ऑनलाईन चालू होतं, तर माहिती तंत्रज्ञानावर बरंचसं डिपेंडेंट होतं. तर याच्यात दोन्ही चुकीचं नाही, दोन्हीचे दोन्ही करेक्ट आहे. पण आपल्याला विचारलं चुकीचं, मग चुकीचं तर एकही नाही, मग ऑप्शन काय असणार? यातील कोणतंही नाही. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. ओके. प्रश्न क्रमांक 4, चांगल्या नेत्याचा चारित्र्य संबंधित गुण असतो. आदर्श कल्पना आणि प्रेरणा देणारा, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचं प्रतीक, आकर्षक व्यक्तिमत्व, की आधुनिक दृष्टिकोनातून पूर्णपणे वंचित. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, आदर्श कल्पना आणि प्रेरणा देणारा आत्मा. चांगल्या नेत्याचा चरित्र कसा असला पाहिजे? आदर्श कल्पना आणि प्रेरणा देणारा आत्मा. तर जो इथं नेता आहे ना, तो इथं शिक्षकाला संबोधलेला आहे की शिक्षक हा अध्यापन प्रगतीला अतिशय महत्वाचा घटक आहे. शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि प्रत्यक्ष आणि वास्तविक जीवनात अनुभव देण्यासाठी शिक्षकाला या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तर मुख्यतः शिक्षकाने विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं पाहिजे आणि विविध अध्यापन शिक्षण क्रियाकलापांद्वारे त्यांना चांगल्या अनुभवासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं चरित्र जे आहे ते आदर्श आणि प्रेरणा देणारं असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5, मुख्याध्यापकाची प्रशासकीय गुणवत्ता काय आहे? बघा, थोडा क्लिष्ट प्रश्न आहे. आता इथं थोडंसं गोंधळून जाण्याची शक्यता असते. तुम्ही शालेय व्यवस्थापन हा डीएड मध्ये पाठ शिकला असाल, सब्जेक्ट एक होता शालेय व्यवस्थापन, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. मानसशास्त्रामध्ये सुद्धा इन्क्लूड होतो. कुशल नियोजक असला पाहिजे, कुशल प्रशासक असला पाहिजे, कुशल संघटक असला पाहिजे, की समर्पण देणारा असला पाहिजे? त्याचं उत्तर आहे कुशल प्रशासक असला पाहिजे. आपण प्राचार्य किंवा जो मुख्याध्यापक असतो तो शाळेचा एक भाग किंवा प्रमुख असतात, ज्याचं कार्य विभागाचे एकूण उद्दिष्ट आणि प्रत्येक विद्यार्थ्याची गरजा पूर्ण करण्यासाठी शाळांना समर्थन आणि मदत करणे हा आहे. शाळेमध्ये नेतृत्व, दिशा, समन्वय प्रदान करणे हे मुख्याध्यापकाची अतिशय महत्वाची जबाबदारी आणि भूमिका असते. त्याच्यामुळे तो कुशल प्रशासक असणं फार गरजेचं असते. प्रश्न क्रमांक 6, अध्यापन शिक्षण प्रक्रियेत संगणकाचा वापर होतो. समर्थन देण्यासाठी, शिक्षण प्रक्रियेत समर्थन देण्यासाठी, शिकण्यास समर्थन देण्यासाठी, रिमोटवरून संपर्क साधण्यासाठी, की वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे मित्र ऑप्शन नंबर 4, चारही गोष्टींसाठी. शिक्षण प्रक्रियेसाठी सुद्धा समर्थन देतो, शिकण्यास सुद्धा समर्थन, आणि रिमोट संपर्क साधण्यासाठी म्हणजे दूरवरून संपर्क, म्हणजे जसं की दूरस्थ एज्युकेशन कोरोना पिरियडमध्ये बरेचसे शाळांनी ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम राबवली होती. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 7, रिकामी जागा हा उत्तम शिक्षकाचा एक अत्यावश्यक गुण आहे. मजबूत विषय ज्ञान, अध्यापनात अस्सल आवड, भाषेचा अस्खलितपणा, की चांगले सादरीकरण? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, अध्यापनात अस्सल आवड. अध्यापनात अस्सल आवड हा शिक्षकाचा एक अत्यावश्यक गुण मानला जातो. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. यादी 2 सह सूची 1 जुळवा. यादी काय म्हणते? रचनात्मक मूल्यमापन, सारांश मूल्यांकन, निकष संदर्भित चाचणी आणि नॉर्म संदर्भित चाचणी. आणि यादी 2 आहे. रिपोर्टिंगसाठी पर्सेंटाईल आणि स्टँडर्ड स्कोर वापरले जातात. निपुणतेचे सूचक, त्याचा वापर करण्याचा हेतू, व्याप्ती आणि सुधारण्याची क्षमता, त्याचा हेतू, शिक्षण मानांकनाचा न्याय करणे. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर इथं निवडायला सांगितलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर, बघा आपण थोडं पहिले जुळून पाहू. रचनात्मक मूल्यमापन हे काय आहे? तर रचनात्मक मूल्यमापनाद्वारे त्याचा वापर करण्याचा हेतू आणि व्याप्ती आणि सुधारण्याची क्षमता ओळखणे हा रचनात्मक मूल्यमापनाचा उद्देश असतो. सारांश मूल्यांकनाचं काय? तर सारांश मूल्यांकनाचा असतो मित्रांनो, त्याचा हेतू असतो शिक्षण मानांकनाचा न्याय करणे. निकष संदर्भीय चाचणी, तर निकष संदर्भीय चाचणीचा असतो निपुणतेचे सूचक मानकेचा असतो, आणि नॉर्म संदर्भित असतो रिपोर्टिंगसाठी पर्सेंटाईल रँक स्टँडर्ड. म्हणजे 3 4 2 1 3 4 2 1 म्हणजे ऑप्शन नंबर 1च याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, शाळांमधील माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान शिक्षकांना त्यांच्या कोणत्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्याची संधी देतात? सुधारित शैक्षणिक सामग्री, अधिक प्रभावी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती, अधिक परस्पर संवादी शैक्षणिक साहित्य, की वरील सर्व? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, वरील सर्व. वरील सर्व. माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान हे शिक्षकांना कोणत्या पद्धतीमध्ये बदल घडवण्याची संधी देतात? सुधारित शैक्षणिक सामग्रीमध्ये सुद्धा, प्रभावी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा, आणि अधिक परस्पर संवादी शैक्षणिक साहित्य म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 10, अध्यापन शिक्षण प्रक्रियेत उपयुक्त ठरू शकणारे माध्यम आणि संसाधने ओळखा. वृत्तपत्रे, चित्रे, प्रदर्शने
याचं योग्य उत्तर काय? तर वृत्तपत्र सुद्धा उपयोगी पडतो, चित्र सुद्धा आणि प्रदर्शने सुद्धा. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार वरील पैकी सर्व. प्रश्न क्रमांक 11, उच्च शिक्षणावरील 10वी पंचवार्षिक योजना पद्धतीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या? आंतरराष्ट्रीयकरणावर, ग्रामीणीकरणावर, सार्वत्रिकीकरणावर, सार्वत्रिकीकरणावर की ICT अभिमुखतेवर? सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्ही सहज याचं उत्तर देऊ शकता. याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 ICT अभिमुखता. आता इथे म्हटलं 10वी पंचवार्षिक योजनाची. 10वी पंचवार्षिक योजना कधी राबवली गेली? तर ही राबवली गेली होती 2002 ते 2007 या कालावधीमध्ये. याचे प्रमुख उद्दिष्ट होतं की दरवर्षी 8% GDP वाढ मिळाली पाहिजे आणि 2007 पर्यंत दारिद्र्यात 5% कपात झाली पाहिजे आणि कमीत कमी कामगार शक्तीत भर घालण्यासाठी फायदेशीर आणि उच्च गुणवत्तेचे रोजगार उपलब्ध करून देणे आणि साक्षरता आणि वेतन दर 2007 मधील किमान 50% कमी करणे. त्याच्यात 20 कलमी कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आलं होतं. आणि या योजनेत दूरवरचे शिक्षण, औपचारिक अनौपचारिक शिक्षण, दूरचे आणि IT शिक्षण संस्थांचे एकत्रीकरण यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. म्हणूनच उच्च शिक्षणावर 10वी पंचवार्षिक योजना दृष्टिकोन हे पेपर ICT अभिमुखतेवर लक्ष केंद्रित करते. तर थोडंसं याच्यावर लक्ष असू द्या मित्रांनो. हे ICT अभिमुखतेवर हे उच्च शिक्षणावरील 10वी पंचवार्षिक योजना ही लक्ष केंद्रित करते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12, अस्थिव्यंग दृष्ट्या दुर्बल बालकांना रिकामी जागा संभवण्याची शक्यता असते. डायस्ग्राफिया, डायस्थीमिया, डायस्कॅल्क्युलिया आणि डायस्लेक्झिया. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 डायस्ग्राफिया. डायस्ग्राफिया एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील बिघाड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या किंवा शरीराच्या एका भागात बिघाड होतो किंवा ते योग्यरित्या कार्य करत नाही. दृष्टीदोष, बौद्धिक अपंगत्व, कर्णबाधितता, शारीरिकदृष्ट्या दुर्बलता यांसारखे बरेचसे हे दुर्बलतेचे विविध प्रकार आहे. अस्थिव्यंग हा अस्थि, सांधे किंवा स्नायूंशी संबंधित बालकांचं अपंगत्व म्हणून परिभाषित केलं जातो, जे बालकाच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर थेट परिणाम करू शकतो. आणि जे अस्थिव्यंग दृष्ट्या जे दुर्बल बालक असतात ना, त्यांना डिस्ग्राफिया होण्याची शक्यता असते. डायस्ग्राफिया हा एक लेखन दोष आहे जो हस्तलेखनातील बिघाड, लंब संकेतन आणि बोटांच्या क्रमयोजनेशी लिहिण्यासाठी स्नायूंच्या हालचाली संबंधित आहे. आणि हा रोग जो आहे हा एका प्रकारचा लेखन दोष आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला परिभाषित जागेत अक्षरे तयार करणे किंवा लिहिणे कठीण जाते. त्याचा परिणाम माणसाच्या हस्ताक्षर क्षमतेवर होतो. आणि डायस्ग्राफिया असलेल्या व्यक्तीला अक्षरांमधील अंतर, विचार करणं आणि एकाच वेळी लिहिण्यात अडचण सुद्धा उद्भवू शकते. लक्षात असू दे, अस्थिव्यंग दृष्ट्या दुर्बल बालकांना डायस्ग्राफिया हा रोग संभवू शकतो. प्रश्न क्रमांक 13, NEP 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रमात बदलली गेली आहे. नवीन अभ्यासक्रमाची रचना काय आहे? तर NEP 2020 मित्रांनो हा मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या या टेट साठी असणार आहे. बरेचसे बदल याच्यामध्ये झाले आहे, याचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. त्या सगळ्या NEP आपण आपल्या पेपर टेस्ट मध्ये घेतला आहे, त्याचा अभ्यास आपण इथं करून घेणारच आहोत. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, आता जो नवीन पॅटर्न आहे 10+2 ऐवजी तो असणार आहे 5+3+3+4. पहिले 5 वर्ष याच्यामध्ये पहिले 3 प्री प्रायमरीचे आहे, नंतर पहिली दुसरी इयत्ता, नंतरचे 3 वर्ष तिसरी, चौथी आणि 5वीची आहे. नंतरचे 3 वर्ष 6वी, 7वी, 8वीची आहे. नंतरचे जे 4 वर्ष आहे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या प्रकारची याची विभागणी आहे. 5+3+3+4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. नवोदय विद्यालयांचा मुख्य उद्देश रिकामी जागा, ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थी निर्माण करणे, शहरी प्रतिभावान विद्यार्थी निर्माण करणे, फक्त शहरी भागातील विद्यार्थिनी की फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थिनी? याचं योग्य उत्तर आहे ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थी. तुम्ही जर हे पाहिलं असेल ग्रामीण नवोदय विद्यालय याचे जे विद्यार्थी फॉर्म भरतात ते ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात. मग तो विद्यार्थी असो की विद्यार्थिनी असतो, सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. जिल्ह्याच्या ठिकाणी हे विद्यालय असते. केंद्रीय विद्यालय केंद्राद्वारे तो चालवला जातो आणि उच्च कोटीच्या सुविधा तिथं उपलब्ध करून दिल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15, भाषेची पहिली पायरी रिकामी जागा ही होय. ध्वनी भाषा, हावभावाची भाषा, शब्द भाषा की लिपी भाषा? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हावभावाची भाषा, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 16, मातृभाषेतून रिकामी जागा विकास होतो, शारीरिक, बौद्धिक, प्रेमाचा की अभिवृत्तीचा? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अभिवृत्तीचा. मातृभाषेतून अभिवृत्तीचा विकास होतो. प्रश्न क्रमांक 17, भाषा व्यक्तिमत्वाचा रिकामी जागा असतो, काय असतो तो? व्यक्तिमत्वाचा असतो मित्रांनो आरसा. काय असतो? आरसा. प्रश्न क्रमांक 18, बालकाचा व्यक्ती विकास ही एक रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे, कशी आहे? हळूहळू, जोरात, सतत की न चालणारी? ही आहे हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 19, शालेय कार्य यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन, संघटन,
आणि रिकामी जागा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. कोणत्या 3 गोष्टींची आवश्यकता असते? व्यवस्थापन, संघटन. तिसरी कोणती? तर ती तिसरी बाब असते मित्रांनो ऑप्शन नंबर 2 प्रशासन. व्यवस्थापन, संघटन आणि प्रशासन. प्रश्न क्रमांक 20 शैक्षणिक व्यवस्थापन हा शालेय कार्याचा रिकामी जागा आहे. तो शालेय कार्याचा आरंभ बिंदू असतो. काय असतो? आरंभ बिंदू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 21 ज्ञानाचा व्यवस्थित केलेला संग्रह म्हणजे काय? तर ज्ञानाचा व्यवस्थित केलेला संग्रह म्हणजे तंत्रज्ञान. काय होतो? तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 22 1964 ते 66 कोणत्या आयोगाने विज्ञान हा विषय अनिवार्य केला? कोणता आयोग होता ज्यानं 64 ते 66 पिरियड मध्ये विज्ञान हा विषय कंपल्सरी केलं होतं? तर तो आयोग होता मित्रांनो ऑप्शन नंबर 2 कोठारी आयोग. प्रश्न क्रमांक 23 प्राथमिक स्तर किती वर्षाचा असतो? तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो थोडंसं त्याच्यावर काळजी घ्या, कारण की नवीन शैक्षणिक धोरण आहे ना त्याच्यामध्ये बदल आहे, परंतु जो हा आपली जी टेट होत आहे ही जुने शैक्षणिक धोरण सध्या लागू आहे आणि तेव्हाच ही टेट होत आहे. म्हणून जुने शैक्षणिक धोरणामध्ये 1ली ते 5वी हा शैक्षणिक धोरण आहे, म्हणजे हा ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 24 मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र ही व्याख्याने कोणी केली? विलियम कुन, टर्मन, वॉटसन की फ्राइड? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 वॉटसन याने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 निरीक्षण नोंदवण्यासाठी निरीक्षक हा रिकामी जागा असावा लागतो. सुसंस्कृत, शिकलेला, प्रशिक्षित की बुद्धिमान? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रशिक्षित. निरीक्षण नोंदवण्यासाठी निरीक्षक हा प्रशिक्षित असावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 26 मानसशास्त्राचे अध्ययन शिक्षकाला अध्ययनाची दिशा व रिकामी जागा देते. काय देते? तर ते देते उद्दिष्ट. दिशा व उद्दिष्ट देते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 27 जीवन वृत्तांत सांगताना त्यांची रिकामी जागा काही महत्वाचे दुवे विसरले जाण्याची शक्यता असते. अध्ययनातील, अभ्यासातील, वर्तमान काळातील की चरित्रातील? आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 चरित्रातील. प्रश्न क्रमांक 28 समन्वयामुळे पाठ कसा होतो? मनोरंजक, आकर्षक, कंटाळवाणा की निराशाजनक? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मनोरंजक. प्रश्न क्रमांक 29 विज्ञान अध्यापनामुळे वाव मिळतो. कशाला? अवबोध, संवेदना, बुद्धिमत्ता की संबोध? योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 बुद्धिमत्ता. ऑप्शन नंबर 3 बुद्धिमत्ता. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 30 ज्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत मग तुम्ही त्यांच्यासोबत कसं वर्तन कराल? त्याच्या मदतीसाठी मुख्याध्यापकांना शिफारस कराल, त्यांना सहानुभूती देऊन आनंदी ठेवाल, त्यांना वर्गाच्या समोर बसवाल की त्यांना पालकांसारखे प्रेम देणार? योग्य उत्तर आहे त्यांना सहानुभूती देऊन आनंदी ठेवणार. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर होणार. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोग्यता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर आधारित प्रश्न की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक्झामला तुम्ही हे पॉइंट नाही का पाठच करून जा. पाठ केल्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला ना शेवटपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजून सांगणार आहे, तुम्हाला ऑटोमॅटिक पाठच होऊन जाईल. अट काय आहे की तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल. चला पाहूया. पहिला प्रश्न नवीन शिक्षण धोरण किती स्तंभावर आधारित आहे? NAP 2020 मध्ये किती स्तंभ आहेत? ओके, तर किती स्तंभ आहेत बघा. आता तुम्हाला NAPचं ज्यानं थोडंसं स्टडी केलं असेल त्याला माहित असते, पण बेसिक प्रश्न आहे. तर हे मित्रांनो 5 स्तंभावर आधारित आहे. मग नुसतं 5 स्तंभ माहित होऊन भागेल का? नाही. तर हे 5 स्तंभ कोणते? याचे 5 स्तंभ आहे मित्रांनो. पहिला आहे प्रवेश. काय पहिला? प्रवेश की जात, पंथ, स्थान, लिंग कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मुलांना तुलनात्मक दर्जाचं प्राथमिक शिक्षण भेटायला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या शाळेमध्ये दाखला देणे. मग याला पहिला स्तंभ म्हटलाय प्रवेश. दुसरा स्तंभ समन्याय म्हणून आहे. काय आहे? समन्याय. आता समन्याय काय? विद्यार्थ्यांना वैयक्तिक आधार, समान न्याय सर्व विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात यावा हा NEPचा एक स्तंभ आहे. तिसरा आहे गुणवत्ता. शाळेत दाखल होणारा प्रत्येक विद्यार्थी याला गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त झालं पाहिजे, हे याचं एक स्तंभ आहे. चौथा आहे परवडणे म्हणजे परवडणारं, अफोर्डेबल. 3 ते 18 वयोगटातील पहिले काय होतं 6 ते 14 होतं पहिले, आता याच्यात काय 3 ते 18 वयोगटातील नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण काय म्हणतो 3 ते 18 वयोगटातील मोफत व सक्तीचं शिक्षण, परवडणारं शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि 5वं स्तंभ आहे उत्तरदायित्व. हा आहे शिक्षकांसाठी म्हणजे तुमच्यासाठी जे एक्झाम देत आहे की तुम्ही जे शिकत आहे आता तुम्हाला तुम्ही उत्तरदायित्व आहे, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की विद्यार्थ्यांमध्ये जे सुधारणा झाल्या की नाही झाल्या असतील तर चांगली गोष्ट, नाही झालं तर तुम्ही त्याच्यासाठी उत्तरदायित्व आहे. तुम्हाला NEP मध्ये तुमच्यावर काही बंधने सुद्धा आणल्या जाऊ शकतात. तर हे 5 स्तंभ आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रिकामी जागा यावर आधारित आहे म्हणजे कोणत्या समितीवर आधारित आहे? कोणत्या समितीने हे तयार केलेलं आहे? तर सोपं उत्तर आहे कस्तुरी रंगन. कोण आहे? कस्तुरी रंगन. इस्रोचे माजी चेअरमन के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली
हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे तयार करण्यात आलं आहे. आणि शिक्षण मंत्रालय हे जे पहिले मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं, यांनी कस्तुरंगन समितीच्या सूचनेनुसार हा बदल केलाय शैक्षणिक याच्यानं NEP मध्ये. 5 स्तंभ त्याच्यात त्यांनी निर्धारित केले आणि प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक स्तरावर सुधारणा धोरणात नमूद केल्या. आणि NEP 2020 ने अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन म्हणजे ECCE वर विशेष लक्ष केंद्रित करून अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय फ्रेमवर्क मध्ये जे सुधारणा आहे त्या सुचवल्या आहे. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असे सुचवते की शिक्षण रिकामी जागा असावे. कशी असावे? ड्रिल आणि सराव यावर लक्ष केंद्रित, चौकशी आधारित, शोध केंद्रित, पाठ्यपुस्तक शिक्षक केंद्रित की परीक्षेसाठी शिकण्याच्या दिशेने केंद्रित. काय म्हणतो नवीन शैक्षणिक धोरण? तर हा म्हणतो की चौकशी आधारित आणि शोध केंद्रित. चौकशी आधारित आणि शोध केंद्रित. तर हे जे शैक्षणिक धोरण आहे 2020 हे 21व्या शतकातील पहिलं शैक्षणिक धोरण आहे आणि आपल्या देशाच्या वाढत्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्याचं याच्यासमोर उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला वाव भेटला पाहिजे याच्यावर खूप जास्त भर देण्यात आलाय. आणि याच्यातल्या हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय काय सांगते? तर हे सांगते की 21व्या शतकात महत्वाकांक्षी उद्दिष्टांची संरेखित असा विद्यार्थी व्हावा, तर्कसंगत विचार करणारा, कृतीवर भर असणारा असा चांगला मानव नागरिक घडवणे, चौकशी चालित, शोध केंद्रित, शिकाऊ केंद्रित, चर्चा आधारित, लवचिक अर्थातच आनंददायक असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसमोर यावा, योग्य नैतिक मूल्य आणि मूल्यांसह समस्या सोडवण्यावर गंभीर विचार, वैज्ञानिक स्वभाव आणि सर्जनशील कल्पना शक्तीवर आधारित असा हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, लिंग असमानता ही भूतकाळाची संकलित विकृती आहे असे सांगताना खालीलपैकी कोणते धोरण लैंगिक असमानतेचा दीर्घ इतिहास म्हणून ओळखला जातो? आता बघा, मागच्या जे शैक्षणिक धोरण होते त्याचा रिलेशन नवीन शैक्षणिक धोरणावरला जोडून असा हा प्रश्न तयार करण्यात आलाय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. जी पहिले लिंग असमानता चालूत आली होती ती संपवण्याचं काम या धोरणामध्ये झालं होतं 1986च्या, म्हणजे भूतकाळची संकलित विकृती या मोडण्याचं काम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने केलं होतं. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील आयोग कोणता? ओके, हंटर आयोग, कोठारी आयोग, त्रिमूर्ती आयोग की यापैकी नाही? बघा, ओके, मोस्ट इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे बरं का, कारण की शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील प्रश्न आहे आणि आपल्या केंद्रमुख भरतीच्या परीक्षेसाठी हा असा प्रश्न येऊ शकतो. तर शिक्षक प्रशिक्षण हा याच्यासाठी हा 2 नंबर कोठारी आयोग आहे. शिक्षण प्रशिक्षण, कार्यपद्धती, धोरणं, शिक्षकांना वर्ग, शाळा, इतर व्यापक समुदायांमध्ये त्यांची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, वृत्ती, वर्तन व कौशल्य सुसज्ज करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तरतुदींचा संदर्भ देत कोठारी आयोगानं शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंबंधीचा प्रस्ताव दिलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता दुसरा हा, ओके, सगळे आयोग आपण एकेकानं पाहून घेऊ, म्हणजे याच्यावर कोणताही आयोगावर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आता हंटर आयोग कशाशी संबंधित आहे? हा हंटर आयोग होता 1882चा. कधीचा आहे? 1882चा. सरकारनं काय केलं होतं त्यावेळी देशातील शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, म्हणजे 1854 सालचा वुड्सचा खलिता होता अंतर्गत मांडलेल्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी WW हंटर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता. कधी? 1882ला. ओके, लक्षात असू द्या, हा सुद्धा एक फार महत्वाचा एक असा आयोग म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 6, RT कायदा 2009, 1 ते 5 वर्ग आणि एकूण 62 विद्यार्थी असलेल्या शाळेत किती शिक्षक दिले जातील? ओके, बघा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्यासाठी, म्हणजे केंद्र प्रमुखाला या गोष्टी माहिती असणं फार आवश्यक असते. संच मान्यता जो घटक आहे, कारण जे सरलची वेबसाईट आहे ती एक मुख्याध्यापक हँडल करतो, त्याचा जो संच मान्यता मान्य करतो ते मग व्हेरीफाय होण्यासाठी केंद्र प्रमुखाजवळ जाते, केंद्रप्रमुख त्याला व्हेरीफाय करतो, नंतर ते BO जवळ जाते. म्हणजे तुम्ही त्याच्यातले घटक आहात, तुम्ही जर केंद्रप्रमुख झाले तर मग तुम्हाला या प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये येणार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 की 1 ते 5 वर्ग आणि एकूण 62 विद्यार्थी शाळेत किती शिक्षक? 3 शिक्षक दिले जातील. जो शिक्षणाचा हक्क कायदा आहे 2009, RT ऍक्ट 2009, हा ज्याचा उद्देश भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21A यामध्ये भारतातील 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रदान करण्यात यावं असं उल्लेखित आहे. या कायद्यामध्ये विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर कसा आहे? हा आहे 30:1. कसा आहे? 30:1.
म्हणजे प्रत्येक प्राथमिक शाळेत एकूण 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत राहणार. 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर 60:2 म्हणजे 60 विद्यार्थी 60:2. 60 वरील विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक. बरं, आता इतकं कळालं का? 30 पर्यंत 1, 60 पर्यंत 2 आणि 60च्या वरी गेलं तर 60च्या वरी म्हणजे 61 ते 90 पर्यंत 61 ते 90 पर्यंत 3 शिक्षक आहे आणि 91 ते 120 शिक्षकापर्यंत 4 आहे. ओके, हे सुद्धा माहिती असू द्या. हे आपल्या शिक्षकांना ही गोष्टी माहित असतातच. ओके, तरी आपली एक रिव्हिजन झाली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7. शून्य अभ्यासक्रम म्हणजे काय? तर शून्य अभ्यासक्रम म्हणजे असतो मित्रांनो असा अभ्यासक्रम जो शिक्षक शिकवित नाही. कोणता अभ्यासक्रम? जो शिक्षक शिकवित नाही. याला व्यर्थ अभ्यासक्रम, निरर्थक अभ्यासक्रम म्हणूनही ओळखलं जाते. हे सुद्धा माहित असू द्या. हो, कदाचित शून्यच्या ऐवजी तुम्हाला निरर्थक किंवा दुसरा व्यर्थ असा सुद्धा शब्द येऊ शकतो. म्हणजे असा अभ्यासक्रम जो शिकविला जात नाही. काही वेळा शिक्षक जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे काही घटक किंवा कौशल्यांकडे दुर्लक्ष करतात. काही संकल्पना त्या महत्वाच्या नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याप्रमाणे शिक्षक वरील किंवा दुसऱ्या किंवा कारणास्तव एखाद्या विषयाचं तपशीलवार वर्णन करण्याचा टाळतात. जसं की जीवशास्त्रातील उत्क्रांती झालं. काही वेळा विद्यार्थी विविध कारणामुळे विशिष्ट ज्ञान कौशल्य शिकण्यात, आता विद्यार्थी सुद्धा शिकण्यात अपयशी ठरतात. तर याच्यामुळं यांना शून्य अभ्यासक्रम म्हणून ओळखलं जाते. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. अधोरेखित करून घ्या. 100% माझ्या मते हा प्रश्न एक्झामला येऊ शकतो. कारण आतापर्यंत ज्या CDPOच्या, एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरच्या, समाज कल्याण अधिकारी याच्या ज्या परीक्षा झालेल्या आहे ना, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कॉमन प्रश्न हा आहे की हा प्रश्न त्या एक्झाममध्ये आलेलाच आहे. तर 86वी घटना दुरुस्ती आहे. कितवी? 86वी. कधी झाली होती? ही झाली होती 2002 मध्ये. कधी झाली होती? 2002 मध्ये भारतीय राज्यघटनेतील 86व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाला अधिकार प्राप्त केलं होतं. आणि यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींसाठी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनणारा एक नवीन अनुच्छेद, कोणता अनुच्छेद जोडण्यात आला होता? 21A हा अनुच्छेद जोडण्यात आला होता. आणि राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेद 45 मध्ये बदल करण्यात आला होता. राज्याचे कोणतं? अनुच्छेद 45 मध्ये बदल करण्यात आलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 9. NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका अशी असावी. कशी असावी? अनुज्ञानात्मक, सुलभीकृत, अधिकृत, हुकुमशाही. आता हा NCF 2005 आहे. आता NCF 2020 हा याचा ड्राफ्ट तयार झालाय आणि ते तुमच्या डाऊटसाठी, तुमच्या काही त्याच्या संबंधित सूचना असतील त्यासाठी ज्या आपलं एज्युकेशन मिनिस्ट्री आहे सेंट्रल, त्यांनी ते वेबसाईटवर सुद्धा दिलं आहे की तुमच्या काही ऑब्जेक्शन असतील तुम्ही देऊ शकता. तर वेबसाईटवर आहे, अजून फायनलाइज व्हायचं आहे. त्याच्यामुळे NCF 2020 वर प्रश्न येणार नाही. आलं NCF तर 2005 वर येणार. ओके, NCF NEP दोन्ही कॉन्सेप्ट वेगवेगळे आहे. ओके, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आणि NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. ओके, याच्यात फरक लक्षात असू द्या. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सुलभीकृत. काय? सुलभीकृत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद NCERT ने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे NCF नावाचा दस्तऐवज प्रकाशित केला आणि 2005 चे 22 भाषांमध्ये भाषांतर झालं आणि 17 राज्यांमध्ये अभ्यासक्रमावर त्याचा प्रभाव पडला आहे. ओके, आणि भारताचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 अशी अपेक्षा करतो की शिक्षकाने मुलांच्या शिक्षणाचा एक सुलभ करणारा असावा ज्याने मुलांचा ज्ञान निर्माण करण्यात मदत होईल. तुम्ही ऐकलं असेल की हल्ली जे मागे तुमचे ट्रेनिंग झाले होते, नवीन एक वर्ड आला होता, शिक्षक हा सुलभक असतो. काय असतो? सुलभक असतो. म्हणजे शिक्षण सुलभीकरण देणारा, हा सुलभक अशी संज्ञा त्याच्यात देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा खालीपैकी कोणी विकसित केला? ओके, मोस्ट इम्पॉर्टंट. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा खालीपैकी कोणी केला? आताच मी तुम्हाला स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं. कदाचित ज्यांचं लक्ष होतं ते उत्तर याचं गेस करू शकतात. ओके, तर याचं एक काम करू, मी तुम्हाला हा कमेंट करा, याचं उत्तर कमेंट करा. मी आता वरच्याच प्रश्नामध्ये स्पष्टीकरण देताना तुम्हाला याचं उत्तर सुद्धा सांगून दिलं. पाहू किती लोकांचं लक्ष होतं. या 10व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे. ओके, पाहू किती लोकांचं उत्तर देऊ शकतात. आपण नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 11. शिक्षण हक्क कायदा 2009च्या कलम 12 द्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत खालीपैकी कोणती शिफारस केली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 की खासगी शाळांमध्ये आरक्षण. तुम्हाला माहिती असेल 25% आरक्षण या शिक्षण कायदा हक्क 2009 कलम 12 द्वारे ही आर्थिक म्हणजे BPL जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी खासगी शाळांमध्ये आरक्षण 25% देण्यात आलेलं आहे. मुलांना मोफत सक्ती शिक्षण याची खात्री देणारं RT ऍक्ट कलम 12(1)C कलम 12(1)C अशी ती कलम आहे. त्या अनुषंगाने खासगी विनानुदानित अल्पसंख्याक शाळांमध्ये
आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी 25% हा अनिवार्य असं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. कलम 21A अंतर्गत आरटी ऍक्ट 2009 ची इतर वैशिष्ट्ये जी आहे ती आपण थोडक्यात पाहूया की सर्वांसाठी शैक्षणिक संधी समान करण्याला शिक्षकांना खासगी शिकवण्यावर बंदी आहे. शिक्षकासाठी दर आठवड्याला किमान कामकाजाच्या तासांच्या तयारीच्या तासासाठी 45 तास काम करावे लागेल. निवडणुका, जनगणना, आपत्ती निवारण कर्तव्य वगळता अशैक्षणिक कामात शिक्षकांची आता नियुक्ती करण्यात येऊ नये असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, या गोष्टी त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता एक नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 12वा. प्रश्न क्रमांक 12 बघा. शालेय अभ्यासक्रमाची व्याख्या उत्तमरित्या कशा प्रकारे करता येईल? अभ्यासक्रमाची संपूर्ण श्रेणी, विद्यार्थ्यांच्या पुढील उपक्रमांसाठी वापरलेली सर्व सामग्री, शाळेतील संघटित अनुभवांचा संपूर्ण संच की विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या एकूण ज्ञानाची बेरीज. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, अभ्यासक्रम हा शब्द शाळेत किंवा विशिष्ट अभ्यासक्रम किंवा कार्यक्रमात शिकवण्याला जाणारे धडे आणि शैक्षणिक सामग्रीचा संदर्भ देतो. म्हणून याचं उत्तर काय येणार की शाळेतील संघटित अनुभवांचा संपूर्ण संच, अशी व्याख्या शालेय अभ्यासक्रमाची उत्तमरित्या असं करता येईल. तर या ठिकाणी क्रमांक पहिला, खालील विधाने विचारात घ्या. सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 विधेयकाला तिसरी दुरुस्ती विधेयक असंही म्हटलं जाते. या विधेयकामुळे मंत्र्याला विद्यापीठांचे कुलगुरू असलेल्या राज्यपालांना शिफारशी करण्याची मुभा मिळते आणि LGBTQIA समुदायातील सदस्यांना विद्यापीठ मंडळांमध्ये समाविष्ट करण्याच्या तरतुदीमुळे या कायद्याला विरोध केला जात आहे. तर यापैकी कोणतं विधान किंवा विधाने योग्य आहेत? आता सर्वजण आपले शिक्षक मंडळी आहे, बऱ्याच वर्षानंतर ते विभागीय परीक्षा देत असतील, सराव तुटला असेल, त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि एक सिली मिस्टेक जे विद्यार्थी करतात ते सांगून देतो. ती ही आहे की या ठिकाणी प्रश्न वाचताना थोडं काळजीपूर्वक वाचत जा की योग्य विचारलं की अयोग्य विचारलं. बऱ्याचदा काय होते की योग्यच्या जागी अयोग्य किंवा अयोग्यच्या जागी योग्य समजून उत्तर क्लिक केलं म्हणजे उत्तर माहित असताना सुद्धा सिली मिस्टेक होतात. तर थोडं प्रश्न वाचताना योग्य आणि अयोग्य काय विचारलं याच्यावर थोडं काळजीपूर्वक लक्ष देत जा, कारण की बरेचसे आपले कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थी आहे ना या ठिकाणी सिली मिस्टेक्स करतात. तर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर विभागीय परीक्षा देत आहे म्हणून तुमच्या सुद्धा चुका होऊ शकतात, म्हणून तुम्हाला मी इथं हे सांगत आहे. ओके, तर आता याचं उत्तर काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो की तिन्ही जे आहे ना हे विधाने योग्य आहे. तिन्ही विधाने हे योग्य आहे. हा जो सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016चा आहे, डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेनं, महाराष्ट्र विधान परिषदेनं हा कायदा मंजूर केला होता. ओके, त्याच्यामुळे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला तिसरा दुरुस्ती विधेयक देखील म्हटलं जाते आणि त्याच्यामुळे हा जो पहिला सांगितलं की तिसरं दुरुस्ती विधेयक हा सेंटेन्स हा करेक्ट आहे. हा कायदा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना सरकारी विद्यापीठाबाबत जो जास्तीचा अधिकार देतो. हे विधेयक मंत्र्याला विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या राज्यपालांना शिफारशी करण्याची परवानगी देतो. त्याच्यामुळे दुसरा सेंटेन्स जो आहे तो सुद्धा करेक्ट आहे. आणि जे सुधारित अधिनियमात समान संधी मिळण्यासाठी तरतूद देण्यात आली आहे. या कायद्यात प्रत्येक विद्यापीठात समान संधी देणारं मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मग समाजातील दुर्बल घटक असो, विद्यार्थी असो, शिक्षक कर्मचारी असो, शिक्षक असो, ते शिक्षकाची कल्याणासाठी, विकासासाठी आणि सामाजिक संरक्षण अनेक विकास आणि कल्याणकारी कार्यक्रमाच्या देण्यात आले आहे. तसंच अल्पसंख्याक, महिला आणि LGBTQA यांच्या संबंधी सुद्धा तरतुदी याच्यात समाविष्ट करण्यात आले आहे. आणि हा जो तिसरा पॉईंट आहे ना LGBTQIA, याच्यामध्ये बराचसा वाद उद्भवत आहे. त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट असा प्रश्न तयार करतो. चालू घडामोडीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते आणि आपला जो शिक्षक अभियोग्यतेचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता तुम्हाला माहित झालं असेल मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्न इतका डीप मध्ये पाहणार आहोत. डीप मध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे की एका प्रश्नाचं इतकं सखोल तुम्हाला स्पष्टीकरण करणार आहे की त्यावरून तुमच्या किमान 10 प्रश्नांची तयारी झाली पाहिजे. म्हणजे एका प्रश्नातून 10 प्रश्नांची तयारी तुमची झाली पाहिजे. म्हणजे त्या टॉपिकवरचं कोणताही प्रश्न एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर हमखास देता आलं पाहिजे. इतकं डीप आपण हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या. आणि टेस्ट सिरीजसाठी खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर तुम्ही हाय मेसेज पाठवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. नुकतेच शिक्षण मंत्र्यांनी सार्थकचं प्रक्षेपण केलं. सार्थक रिकामी जागा आहे. काय आहे सार्थक? संकेतस्थळ आहे, म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन आहे, अंमलबजावणी योजना आहे की शालेय विद्यार्थ्यांसाठी सिंगल विंडो हेल्पलाईन आहे? तर हा मित्रांनो आहे हा अंमलबजावणी योजना आहे. आणि कशाची अंमलबजावणी योजना बघा, चला पाहूया. तर शिक्षण मंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी सार्थक नावाची अंमलबजावणी योजना जाहीर केली. आता याचा अर्थ की दर्जेदार शिक्षणाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांची समग्र प्रगती ही अंमलबजावणीसाठी त्याच्यावर निगराणी ठेवता आली पाहिजे. तर NEP 2020च्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी हे सार्थक योजना तयार करण्यात आली आहे.
आता तुम्हाला इथे प्रश्न देतो मी की मी तुम्हाला म्हटलं की हे कोण सार्थक शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री, याच्या आधी हा जो मंत्रिमंडळ होता, हा मंत्रालय कोणत्या नावानं ओळखला जायचा? शिक्षण मंत्रालय, केंद्रीय शिक्षण मंत्रालय पहिले कोणत्या नावानं ओळखला जायचा? पाहू किती लोकांना याचं उत्तर माहिती आहे. होऊ शकते कदाचित हाच प्रश्न एक्झाम मध्ये येऊन जाईल की पहिले केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला कोणतं नाव होतं. कमेंट करा, पाहू किती लोक याचं उत्तर योग्य देऊ शकतात. ज्यांना माहित नसेल त्यांना माहित सुद्धा होऊन जाईल. कमेंट वाचा. ओके, सगळ्यांनी कमेंट करा की पहिले जे केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्याचं जुनं नाव काय आहे. सोपं आहे, कदाचित बऱ्याच लोकांना उत्तर देता येईल. त्याच्यानंतर या योजनेचं सार्थक योजना कशासाठी होती? तर ही एक शालेय शिक्षणासाठी एक विधानार्थ आणि सूचक अंमलबजावणीसाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेत शिक्षणाचे समवर्ती स्वरूप लक्षात ठेवते आणि संघराज्याच्या भावनेचे पालन करण्यात येते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक संदर्भिकपणा सह योजनेला अनुकूलता करतात आणि गरजेनुसार त्यात बदल सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे या योजनेचा मुख्य उद्देश सांगण्यात आलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे? ठाणे, मुंबई, वाराणसी उत्तर प्रदेश, वडोदरा की राऊरकेला? मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पहिलं आहे भारतातलं, त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न याच्यामध्ये मोडतो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, वडोदरा, गुजरात या ठिकाणी. 15 डिसेंबर 2018 रोजी, 15 डिसेंबर 2018. ओके, लक्षात असू द्या. जे भारताचे त्यावेळेसचे केंद्रीय मंत्री होते, रेल्वे मंत्री, आता बदलले आहे बरं का. त्यावेळेसचे पियुष गोयल यांनी वडोदरा येथे या भारतीय रेल्वे विद्यापीठाचं उद्घाटन करून त्याला राष्ट्राला समर्पित केलं होतं. आणि रेल्वे विद्यापीठ ही देशातील पहिली, आपल्या भारतातली पहिली, पण जगातील तिसरी आहे. रेल्वे विद्यापीठ किती आहे? जगातलं तिसरं. मग पहिल्या 2 कोणाजवळ आहे? ते रशिया आणि चीन आहे. जगामध्ये 3च देशांजवळ रेल्वे विद्यापीठ आहे. त्याच्यात पहिल्या नंबरला आहे चीन आहे, दुसऱ्या नंबरवर रशिया आहे आणि आता तिसरं झालं आपलं भारत. ओके, आणि भारतातलं पहिलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 4, NEP 2020. ओके, NEP 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रमात बदलली गेली. नवीन अभ्यासक्रमाची रचना काय? मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला टिक मार्क करूनच ठेवा, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित झालंही असेल याचं उत्तर काय आहे म्हणून. ओके, तर याची जी NEPचं जे नवीन धोरण आहे त्याच्यात काय आता 5+3+3+4, 5+3+3+4 म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. पहिले 5 वर्ष, नंतरचे 3 आणि 4, याच्यामध्ये पूर्व प्राथमिक सुद्धा इन्क्लूड आहे या पहिल्या 5 वर्षामध्ये. ओके, तर आणि हे बऱ्याच जवळपास 34 वर्षानंतर आपलं जे नवीन धोरण आहे, शैक्षणिक धोरण, ते आलंय. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न नक्कीच याच्यामध्ये येणार आहे. पहिले काय होतं आपली रचना? पहिली होती 10+2 होती आपली, ती आता बदलली आणि झाली 5+3+3+4. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5, नवोदय विद्यालय स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता? तर याचा मुख्य उद्देश होता की ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्यावं. ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देणे हा याचा मुख्य उद्देश होता. की राष्ट्रीय शिक्षण विषयक धोरण जे होतं 1986चं, याच्यामध्ये निवासी शाळा स्थापन करण्याची कल्पना मांडण्यात आली होती, ज्याला जवाहर नवोदय विद्यालय म्हटलं जाईल. असं नामकरण सुद्धा त्याच्यातच देण्यात आलं होतं, जेणेकरून ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता येईल, असं हे 1986च्या आयोगानं हे नमूद केलं होतं. नंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद, APJ कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की वल्लभभाई पटेल? उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद. 1947 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भारतातील निरक्षरतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध कार्यक्रम प्रायोजित केले होते. आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी एक समान शैक्षणिक प्रणालीसह संपूर्ण देशातील शिक्षणावर केंद्र सरकारच्या मजबूत नियंत्रणाची अशी कल्पना केली होती. आणि भारताला एक शैक्षणिक दृष्टिकोनातून एक चांगलं जे म्हणू पायाभूत फाउंडेशन त्यांनी तयार केलं होतं. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित होतं? आता बघा NEP, आपण NEPची तयारी करत बसणार 2020, पण NEP 2020 का एकटा आहे का? नाही, NEP 1968चा आहे, NEP 1986चा आहे. 1986च्या NEP सुधारणामध्ये NEP 1992 आहे. अशी यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. जसं की हा प्रश्न आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP 1968 कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित होतं? ते होतं कोठारी आयोगाच्या. कोणाच्या? कोठारी आयोगाच्या शिफारशीवर हे आधारलेलं होतं. आणि याच्यात काय महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या तर ते आपण काही तत्व होते याच्यातली कोठारी आयोगातली काय होते की मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. मग हे भारतीय संविधानातच होतं. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये दिलं नाही तर हे कलम 45
1945 मध्ये की भारतीय संविधानानुसार वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर कोठारी आयोगानं म्हटलं होतं की शिक्षकांचं शिक्षण म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण झाले पाहिजे, भाषा विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी भेटली पाहिजे, एक समान शैक्षणिक संरचना असली पाहिजे, प्रगतीचा आढावा घेतला गेला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट की 1968चा जो राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं याच्यामध्ये सांगितलं होतं की देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 6% हा शिक्षणावर खर्च केला जावा. आणि त्यावेळेस 3 भाषांचं सूत्र त्यांनी स्वीकारलं होतं. आणि शिक्षणाची जी रचना होती ती होती 10+2+3 अशी रचना कोठारी आयोगानं सुचवली होती. त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. दुसरे शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षीपासून राबविण्यात आले? तर दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 1986 पासून होतं. 1986 राजीव गांधी यांच्या पंतप्रधान असताना जारी करण्यात आलं होतं 1980 ला. आणि PV नरसिंह राव यांनी याच्यामध्ये सुधारणा 1992 ला केल्या होत्या. याला असमानता दूर करण्यावर आणि शिक्षणाची संधी समान करण्यावर विशेष भर देणारं असं शैक्षणिक धोरण म्हटलं जाते 1986चं. 1968 होतं कोठारी आयोग, त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली नव्हती. त्याच्यामुळे 1986 ला फार गरज भासू लागली आणि त्याला लवकर लवकर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या धोरणाचा मुख्य उद्देश होता की महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सर्वांना समान शिक्षणाची समान संधी प्रदान करणे. 1986 ची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहू. याच्यामध्ये शिक्षणाचं विकेंद्रीकरण आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, डाएट ज्याला आपण म्हणतो DIET, हे 1986च्या शैक्षणिक धोरणानुसारच सुरू करण्यात आले होते. GDPचे 6% खर्च वाढून शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे. देशभरातील शिक्षणाच्या यांनी सुद्धा 10+2+3 हाच पॅटर्न स्वीकारला होता. आणि प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर शैक्षणिक कार्यक्रमाची पुनर्रचना तसेच शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची शिफारस केली होती. बालपणाची काळजी आणि शिक्षणाला महत्त्व दिले गेले पाहिजे. अन्न आणि आरोग्यदायी वातावरणाची योग्य उपलब्ध करण्याची सुद्धा शिफारस त्यांनी केली होती. आणि प्राथमिक शिक्षण हा संपूर्णतः मोफत असलं पाहिजे त्यांनी म्हटलं होतं. मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण संस्था उघडून उच्च शिक्षणाचा विस्तार केला जाईल. अशा शिक्षणाच्या पद्धतीला UGCने समान दर्जा आणि मान्यता द्यावी असं त्यांनी नमूद केलं होतं. तर या प्रकारच्या बरेचशा. आणि दुसरी 1986 मध्ये राष्ट्रीय महत्व असलेल्या UGC, NCERT, NIP, NIPA ज्याला म्हणतो आपण, AICT, ICAR, IMC इत्यादी राष्ट्रीय शैक्षणिक ज्या संस्था आहे त्यांचा तोंड देण्यासाठी सक्षम बनवण्यात येईल असं त्यांनी मांडणी केली होती. ओके. प्रश्न क्रमांक 9. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? ओके. आता इथं थोडंसं मिसकॉन्सेप्शन होते लोकांचं की 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, याच्यात सुधारणा झाली 1992 ला. याचं उत्तर आहे 1992. मग 1992चं सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं का? तर नाही. हा 1986 मध्ये झालेल्या सुधारणांचं एक स्वरूप होतं. तो एक वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक धोरण नव्हता. परंतु बऱ्याचशा वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये किंवा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असं नोट करण्यात आलं की 1992 हा वेगळा किंवा स्वतंत्र असा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होता. परंतु जर तसं पाहायला गेलं ना तर तो वेगळा किंवा स्वतंत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होते. फक्त 1986चे एक सुधारित स्वरूप होतं जे 1992 ला आपले पंतप्रधान होते नरसिंह राव यांनी त्याला सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आणि 1992 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणल्या होत्या. बघा प्रश्न क्रमांक 10. युनिसेफची स्थापना कोणत्या वर्षी झाली? युनिसेफ ही या संघटना शिक्षण क्षेत्रात काम करते. सिलेबसमध्ये हे देण्यात आलेलं आहे. याच्यावर प्रश्न नक्की येणार. याची स्थापना 1946 ची. ओके. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. ओके. असं याचं फुल फॉर्म होतं. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. लक्षात असू द्या, फुल फॉर्म सुद्धा विचारले जाऊ शकते. ओके. 11 डिसेंबर 1946 डेट सहित विचारलं तर 11 डिसेंबर 1946 असा याचा पूर्ण डेट आहे. कोण स्थापन केलं? तर युनोद्वारे ही स्थापन करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभा, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये यांनी याची स्थापना केली होती. युनिसेफ आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन फंड, ओके, ICEF म्हणून ओळखला जाते. याचा उत्तराधिकारी म्हणजे याचा हँडल करण्याचं काम तो करतो. याची स्थापना 1946 मध्ये UN रिलीफ रिहॅबिलिटेशन ऍडमिनिस्ट्रेशननं द्वितीय महायुद्धात बाधित असलेल्या मुलांना आणि मातांना तातडीने मदत करण्याच्या उद्देशाने केली होती. तर याचं उत्तरदायी म्हणजे कोण आधारित करतो? युनिसेफ पूर्ण हँडल करतो. संस्थेचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासासाठी मदत प्रदान करणे ह्याचं उद्दिष्ट आहे. युनिसेफ जगभरातील 150 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. ओके. आणि याचं कार्यालय सुद्धा आहे 192 देशांमध्ये याचं कार्यालय आहे. 192 देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये त्याची उपस्थिती आहे. म्हणजे 150 देशांमध्ये कार्य करते आणि उपस्थिती म्हणजे कार्यालय 150 देशांमध्ये आहे, उपस्थिती 192 मध्ये आहे. म्हणजे तिथं काही
काम पडलं तर जाते आणि पुन्हा मग वापस येऊन जाते, म्हणजे ती कार्यालय ओपन करू शकेल नाही, पण 150 देशांमध्ये तिचं कार्यालय आहे. ओके. त्याच्यानंतर संचालक देशासह स्थापन केलेल्या विशिष्ट भागीदारी यंत्रणेद्वारे युनिसेफ आपले कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रीय कार्यालयावर ती अवलंबून असते. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला सांगता एक अजून गोष्ट सांगतो की तुमची एक्झाम घेणार आहे IBPS, तर इथं आहे ना थोडंसं नाही का रिझनिंग म्हणजे काय, बुद्धिमत्तेचा टॉपिक आणि मॅथचा टॉपिक, स्पेशली बुद्धिमत्तेच्या टॉपिकवर तुम्ही भर द्या. अभ्यास तुम्ही करत असाल तर जास्त भर रिझनिंग बुद्धिमत्तेवर देणं विसरू नका, कारण टेट जी एक्झाम झाली होती ना त्याच्यामध्ये त्यांना 80 प्रश्न येणार होते बुद्धिमत्तेचे सिलेबसनुसार. सिलेबसमध्ये सांगण्यात आलं होतं की 80 प्रश्न असतील, परंतु मुलं जेव्हा IBPSच्या एक्झामला गेले त्यांना जवळजवळ 130 ते 140 प्रश्न नुसते रिझनिंगचेच आले होते. त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे की तयारी करताना बुद्धिमत्तेवर विशेष भर द्या. ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 11. NCERT चे मुख्य कार्य हे राज्य शैक्षणिक विभागांच्या सुधारणेच्या केंद्रासह एक विस्तार कार्य आहे. उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण की तांत्रिक शिक्षण, NCERT हे सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये सिलेबस मध्ये देण्यात आलेला आहे. ही सुद्धा संस्थेवर तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणून. तर याचं योग्य उत्तर आहे शालेय शिक्षण. NCERT शालेय शिक्षणाशी संबंधित अशी ही संस्था आहे. शैक्षणिक विभागांनी शालेय शिक्षणाच्या सुधारणांचा विस्तार केला आहे का, या संबंधित ही संस्था आहे. 1 सप्टेंबर 1969 रोजी भारतीय शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शैक्षणिक सहकार्य मिळावे यासाठी NCERT ची दिल्ली येथे स्थापना करण्यात आली होती. ओके. कधी झाली होती स्थापना, डेट लक्षात असू द्या, 1 सप्टेंबर 1969. फुल फॉर्म काय NCERTचं फुल फॉर्म आहे त्याचं नॅशनल एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. नॅशनल एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ओके. NCERT शिक्षण क्षेत्रात आपली धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाला मदत करत असते. विद्यार्थी शिक्षकांना शैक्षणिक संशोधन करण्यासाठी प्रेरित करण्याचं काम करते. आणि सोबतच दिल्ली सोबत अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर येथे सुद्धा याचे 4 प्रादेशिक कार्यालय. असं विचारलं जाऊ शकते प्रादेशिक कार्यालय किती आहे NCERT चे, तर हे 4 आहेत. कुठं आहे, याचं आहे दिल्लीला आहे प्रादेशिक कार्यालय. त्याच्यानंतर दिल्ली नंतर त्याचं प्रादेशिक कार्यालय आहे. ओके. दिल्ली आहे इथं मुख्य कार्यालय, सॉरी प्रादेशिक नाही ते मुख्य कार्यालय. प्रादेशिक कार्यालय कुठे आहे, तर पहिलं प्रादेशिक कार्यालय आहे अजमेर, त्याच्यानंतर दुसरं आहे भोपाळ, त्याच्यानंतर तिसरं आहे भुवनेश्वर आणि शेवटचं आहे म्हैसूर. या ठिकाणी म्हैसूर असे हे 4 प्रादेशिक कार्यालय आणि मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना केव्हा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य बाल हक्क कायदा हा सुद्धा सिलेबस मध्ये इन्क्लूड आहे, याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार. तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना आहे 2007 ची. कायदा 2005 चा आहे, पण आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य ही 2007 ची आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना जुलै 2007 मध्ये करण्यात आली होती. कधी, जुलै 2007 मध्ये. एक स्वायत्त मंडळ म्हणून याची स्थापना करण्यात आली होती आणि याचा कायदा 2005 चा आहे आणि याच्या अन्वये बाल हक्काचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 13. सरल पोर्टल म्हणजे काय, म्हणजे याचा फुल फॉर्म काय. सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड अचिव्हिंग. ओके. बदल करत दिलेला आहे. सरळ कशासाठी आहे, हे विद्यार्थ्यांची माहिती, शिक्षकांची माहिती, शिक्षक ट्रान्सफर, तुमची संच मान्यता, सगळा जो रेकॉर्ड आहे आता ऑनलाईन झालाय तो हँडल करण्याचं काम करतो सरल पोर्टल. याचा फुल फॉर्म आपल्याला माहित असला पाहिजे. त्याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. हा 1 नंबरचा याचं उत्तर आहे. माहिती असू द्या, सरळ सुद्धा इन्क्लूड आहे सिलेबस मध्ये. प्रश्न क्रमांक 14. असरचा अहवाल दर किती वर्षांनी प्रकाशित होतो. बघा, प्रायव्हेट NGO आहे जो की एक्झाम कंडक्ट करत असतो. तुमच्या शाळेत सुद्धा कधी ना कधी असरचे पेपर झाले असेल. कोणती संस्था घेते असरचे एक्झाम, ती त्या NGOचं नाव आहे प्रथम. लक्षात असू द्या, कोणता NGO आहे, प्रथम NGO द्वारे असरचा एक्झाम घेतलं जाते. आणि याची विशेषता माहिती आहे का मित्रांनो, हा स्थापन झाला होता 2005 ला. 2005 ला हा स्थापन झाला होता. 2005 पासून 2016 पर्यंत दरवर्षी म्हणजे वार्षिक अहवाल याचा जाहीर केला जायचा. परंतु 2016 नंतर आता हा अहवाल द्विवार्षिक झालाय, म्हणजे 2 वर्षातून एकदा हा अहवाल जाहीर केला जातो. ओके. लक्षात असू द्या, कोणता NGO हे घेत असते असर अहवाल प्रकाशित करते, प्रथम नाव आहे त्याचं. सुरुवात 2005 पासून 2005 ते 16 वार्षिक होता, आता 2016 नंतर आता द्विवार्षिक झालाय. आता काय किती वर्षांनी प्रकाशित होतं विचारलं, उत्तर येणार ऑप्शन नंबर 2. दर 2 वर्षांनी हा प्रकाशित होतो 2016 नंतर पासून. ओके मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटत आहे नक्कीच कमेंट करा.
आवडत असेल ना तर लाईक सुद्धा करा, मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करत जा. टेस्ट सिरीजसाठी खाली मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. आरटी अंतर्गत विद्यार्थी वयानुरूप प्रवेश घेत असल्यास पोर्टलमध्ये कोण टॅब उपलब्ध करून देतो? ओके, हा फार बारकाईनं काढलेला प्रश्न आहे मित्रांनो. टेक्निकल क्वेश्चन ज्याला म्हणतो ना तो टाईपचा आहे, जे की केंद्रमुखाला माहित असलंच पाहिजे. की आरटी अंतर्गत समजा एखादा मुलगा आहे, त्याचं वय वर्ष झालंय 9 वर्ष, पण तो आतापर्यंत कधी शाळेतच गेला नाही. आता तुम्ही शिक्षक लोक सर्वे करण्यासाठी गेले आणि त्यांना आढळले की एक 9 वर्षाचा मुलगा गावात उपलब्ध आहे, परंतु त्यांना आजपर्यंत शाळेत त्याचा दाखलाच नाहीये. मग तुम्ही त्याला पहिल्या वर्गात घेणार का? नाही. आता त्याला वयनुरूप त्याला घ्यावं लागते. मग वय किती झालंय? 9 वर्ष. 6व्या वर्षी मुलगा पहिल्या वर्गात जातो, मग 9व्या वर्षी तो 3ऱ्या वर्गात गेला पाहिजे. मग 3रीत त्याला डायरेक्ट प्रवेश दिला जातो. परंतु तुमचा जो सरल आहे ना, सरलचा पोर्टल, हा सरल पोर्टल काय करतो की फक्त तिथं एंट्री पहिल्या वर्गाचीच होते. जो विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होतो ना त्याचीच एंट्री तुम्ही करू शकता. दुसरा तिसरा जे आहे त्याला नंतर तुम्हाला ट्रान्सफर करावं लागतात विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, त्याला एंट्री करता येत नाही. मग असा वयनुरूप तुम्हाला डायरेक्ट एंट्री करायची असेल तर एक नवीन टॅब तयार करावा लागतो. तो नवीन टॅब करायचा अधिकार गट शिक्षण अधिकारी यांना असतो. कुणाला असतो? गट शिक्षण अधिकारी. हा मित्रांनो इतके बारकाईने हे प्रश्न तयार करण्यात आलेले. आता तुम्ही विचार करा, एक्झाम मध्ये असा प्रश्न आला ज्याला माहिती नसेल तर ते गोंधळून जाईल. ओके, तर इतके डिटेल या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन इन्क्लूड करण्यात आले आहेत. तुम्ही आताही उशीर झाला नाहीये, लगेच या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागा हे घडते जेव्हा तुम्ही फक्त त्या गोष्टी ऐकता ज्या तुम्हाला ऐकायच्या आहेत किंवा ज्या तुम्हाला आवडतात. ओके, कोणतं श्रवण आहे? संप्रेषण नावाचं टॉपिक आहे बघा तुम्हाला, त्याच्यावर हा प्रश्न काढलेला आहे. तर याचं बघा, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. याला म्हणतात कौतुकास्पद श्रवण. काय म्हणतात? कौतुकास्पद श्रवण म्हणजे काय आहे नेमकं? तर जेव्हा तुम्ही कौतुकासाठी ऐकता तेव्हा तुम्ही आनंदासाठी ऐकता. तुम्ही ऐकत असलेल्या संगीताचा विचार करा, म्हणजे गोष्टीचा विचार करा. तुम्ही जे संगीत ऐकता, नेहमी संगीत ऐकता कारण तुम्हाला त्याचा आनंद मिळतो. आणि कोणीतरी बोलत असताना कौतुकास्पद श्रवणासाठी समतुल्य अनेकदा म्हटलं जाते. म्हणजे तुम्हाला ऐकताना ज्या गोष्टी ऐकायच्या आहेत, ज्या तुम्हाला आवडतात, त्याला कौतुकास्पद श्रवण असं म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 17. नौपचारिक संवाद हा सुद्धा संप्रेषण मध्ये येतो. अन्यथा रिकामी जागा संवाद म्हणून ओळखला जातो. नौपचारिक संवाद याला ग्रेप वाईन म्हणून ओळखलं जाते. कोणतं? ग्रेप वाईन. आता नेमकं काय ग्रेप वाईन? तर हे ग्रेप वाईन हे व्यावसायिक संवादाचं अनौपचारिक माध्यम आहे. हे या नावाने ओळखले जाते कारण ते संपूर्ण संस्थेमध्ये विस्तारित आहे आणि सर्व दिशानिर्देश ग्रेप वाईनद्वारे एका गोष्ट ऐकण्यासाठी प्राधिकरणाची पातळी काही फरक पडत नाही. एक गोष्ट अनौपचारिकपणे आणि बाजूला गप्पा टप्पा किंवा अफवाद्वारे शोधणे आहे. ओके, यालाच अनौपचारिक संवाद म्हणतात किंवा याला ग्रेप वाईन संवाद सुद्धा म्हटलेलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. रवी विशेष प्रकारची पुस्तके वाचतो, त्याला ब्रेल म्हणतात. ब्रेल लिपी बद्दल चुकीचे विधान निवडा. मी पुन्हा तुम्हाला इथं सांगत आहे, क्वेश्चन वाचताना या ठिकाणचा जे शब्द आहे ना याला थोडं काळजीपूर्वक वाचा बरं. इथं काय वाटत नाही चुकीची. एक काम करायचं, एक्झामला या शब्दांवर आता तुमचं तर ऑनलाईन आहे, तुम्हाला करता येणार आहे. ठीक आहे, चला हे याच्याकडे थोडं लक्ष द्या. योग्य विचारलं, बरोबर विचारलं की चुकीचं विचारलं. ही पातळ कागदावर लिहिली असते, यात उंचावलेल्या ठिपक्यांची पंक्ती असते. ही लिपी 6 बिंदूवर आधारित असते. आता ही लिपी संगणकाचा वापर करून देखील लिहिता येते. आता याच्यातलं चुकीचं विधान विचारलंय. ओके, आता चुकीचं कोणतं आहे? तर याच्यातलं जे पहिलं आहे ना, ही पातळ कागदावर लिहिली असते, हा जो विधान आहे हा चुकीचा आहे. हा विधान चुकीचा आहे कारण ती पातळ कागदावर नसते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर असणार. बाकीचे बी, सी आणि डी हे योग्य आहे. आता ब्रेल लिपी कशासाठी असते तुम्हाला माहित असेल. ही जे व्यक्ती पाहू शकत नाही, दिव्यांग आहेत डोळ्यांनी, त्यांच्यासाठी ब्रेल लिपी असते. एक टोकदार साधनाने उंचावलेल्या बिंदूची म्हणजे ठिपक्यांची पंक्ती बनवून ते जाड कागदावर लिहिली जाते. जर पातळ कागद असेल तर पातळ कागद फाटून जाईल ना, बेसिक गोष्ट आहे. ती जाड कागद असते, पातळ नसते, म्हणून हा सेंटेन्स कसा आहे? चुकलेला आहे. त्याच्यानंतर उंचावलेल्या ठिपक्यांवर जेव्हा ज्या लोकांना दिसत नाही त्या ठिपक्यांवर बोटं फिरवतात आणि त्याच्याद्वारे ते वाचतात. ब्रेल अंध व्यक्तींद्वारे आणि त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेखणीचा सार्वत्रिक स्वीकृत प्रणाली आहे आणि त्यात 63 वर्णांचा संकेतांक असतो. लक्षात असू द्या, किती वर्णाचा संकेतांक असतो? 63. प्रत्येक वर्ण 6 स्थितीच्या साच्याच्या स्वरूपात किंवा कप्प्यामध्ये मांडलेल्या 1 ते 6 उंचावलेल्या ठिपक्यांनी बनलेला असतो. आज ब्रेल लिपीत अनेक बदल झाले आहे, त्यामुळे वाचन आणि लेखन सुद्धा सोपं झालंय. आता संगणकाचा वापर करून सुद्धा ब्रेल लिपी लिहिता येते. म्हणजे बी, सी, डी हे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता एक बेसिक गोष्ट सांगून देऊ का? ऐकून घ्या. आता आलो आपण या क्वेश्चनवर. तर ब्रेलचा शोध कोणी लावला? बऱ्याच लोकांना माहित असेल, लुई ब्रेल यांनी लावला होता.
कधी लावला होता लुई ब्रेल यांनी याचा शोध त्यांनी 1824, शोध म्हणजे त्यांनी तयार केलं होतं 1824 ला ब्रेल लिपी त्यांनी तयार केली होती. आणि कुठलचे होते ते? होते फ्रान्सचे होते. हे सुद्धा माहित असू द्या, ते फ्रान्सचे होते. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 19, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? आयटी इन्फॉर्मेशन ऍक्ट. तर हा लागू करण्यात आला. ऑप्शन नंबर 3 2000, इसवी सन 2000 ला हा कायदा लागू करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान संगणकाचा वापर डेटा किंवा माहिती संग्रहित करण्यासाठी, पुनर्प्राप्त करण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी, सुधारित करण्यासाठी केला जातो. आणि आयटीचा वापर आता सार्वजनिक जीवनात सुद्धा लोक वैयक्तिक आणि मनोरंजनासाठी करू लागले. म्हणजे एक काय म्हणून त्याला फार विवादाचा सुद्धा हल्लीच्या काळामध्ये हा मुद्दा ठरवत राहावा. त्याच्यामुळे हा ऍक्ट आहे ना, ज्या सुधारणा करण्याच्या बऱ्याचशा आता डिमांड होतात, त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. त्याच्यामुळे या ऍक्टवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 20, आयसीटी मुळे शिक्षणातील बदलाचे उत्तम उदाहरण कोणते? ओके, आयसीटी तुम्हाला आयटी आहे एक्झाम मध्ये. प्राथमिक स्तरासाठी आभासी शिक्षणाचे वातावरण प्रदान करणे, अध्यापनाचा पारंपरिक पद्धतीचा समान वापर, शिक्षक केंद्रित दृष्टिकोनातून विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाकडे वळणे आणि वर्गात तंत्रज्ञानाचा सतत वापर करणे. योग्य उत्तर काय वाटतं? योग्य उत्तर आहे शिक्षक केंद्रित दृष्टिकोनातून विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाकडे वळणे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. खालीलपैकी कोणते मोबाईल पेमेंट ऍप्लिकेशन युपीआय वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं विकसित केलं आहे? माय जीओव्ही, भीम ऍप, उमंग की फोन पे? हे आहे भीम ऍप. BHIM. तुम्ही हे माहित असेल बहुतेक बऱ्याच लोकांना भीम ऍप. भारतात डिजिटल व्यवहारांना जी मागणी वाढत होती जे नोटबंदी नंतर किंवा कोरोना पिरियडमध्ये, तेव्हा भारताने हे युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस युपीआय ज्याला म्हणतो ते भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI ने हे तयार केलं. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तात्काळ पेमेंट करण्यासाठी पायाभूत सुविधांवर तयार केलं आहे. तुम्हाला जे दुकानाच्या बाहेर जे QR कोड ठेवलेले दिसतात तर ते याचाच एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, इंटरनेटच्या संदर्भात URL या इंग्रजी लघुरूपाचे विस्तारित रूप काय? याचं फुल फॉर्म तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोकांना याचं माहित आहे. सर्च करा, तुम्हाला सहज भेटून जाईल. URLचं फुल फॉर्म काय आहे? ओके, प्रश्न बघा नॅस बद्दल आहे. नॅस द्वारे दर किती वर्षांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं मूल्यांकन केलं जातं? यावर आपण विविध प्रश्न पाहिले आहे. आता थोडं डिफरंट आलं, किती वर्षांनी नॅस ही परीक्षा घेतली जाते? आता घेतली कोणाद्वारे जाते? आपण पाहिलं NCERT द्वारे घेतली जाते. आणि दर किती वर्षांनी घेतली जाते हा सुद्धा एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तर ही घेतली दर 3 वर्षांनी. दर 3 वर्षांनी NCERT तर्फे, जे NCERTचं फुल फॉर्म जे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, याद्वारे ही नॅसची परीक्षा घेतली जाते. नॅशनल असेसमेंट सर्व्हे ज्याला नॅस म्हणतो आपण, आणि NSS तर्फे जो ग्रुप आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे, याद्वारे दर 3 वर्षांनी कोणकोणत्या वर्गाची घेतली जाते? तर 3री, 5वी आणि 8वी या 3 वर्गांची घेतली जाते. आता तुमच्यासाठी मी एक प्रश्न तयार करतो. तर तुम्ही सगळे शिक्षक आहे, केंद्रमुखाची परीक्षा देणार आहे. या कोणत्या विषयांची दिली जाते याची सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणकोणत्या विषयाची नॅस परीक्षा घेतो खाली कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. ज्याचं योग्य उत्तर असेल आपण त्याला हार्ट देऊ, म्हणजे बाकीच्यांना कळून जाईल की नॅसद्वारे या वर्गांची ते घेतली जाते. पण कोणकोणते विषय त्याच्यात इन्क्लूड असतात त्या परीक्षेत नॅसच्या? खाली कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 7, प्रतिवर्षी होणाऱ्या PISA चाचणीचे खालीलपैकी पूर्ण रूप कोणते? आता PISA चाचणी आपण काल याची माहिती पाहिली होती. इंटरनॅशनल एक्झाम आहे. OECD याला घेते. OECD याचा फुल फॉर्म सुद्धा पाहिला होता आपण की OECD द्वारे ही एक्झाम घेतली जाते. OECDचा फुल फॉर्म काय पाहिला होता? ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट याच्याद्वारे घेतली जाते. आता या आजच्या टेस्टमध्ये याचा प्रश्न आहे की PISAचा फुल फॉर्म काय? तर PISAचा फुल फॉर्म आहे मित्रांनो प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. प्रोग्राम फॉर, हा चौथा ऑप्शन बघा, हा 4 नंबरचा याचं योग्य उत्तर आहे. या संबंधी माहिती आपण काय पाहिली होती की जागतिक स्तरावरची ही परीक्षा आहे. OECD या संस्थेद्वारे घेतली जाते. जवळपास 154 देशांमध्ये यांचा इन्क्लूड आहे, परंतु 79 देशांमध्ये यांची कार्यालय आहे, म्हणजे जिथून यांचं कार्य चालते. 79 कंट्रीज मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. आणि याचा विशेष भर 2015 पासून गणित आणि विज्ञान या 2 विषयावर राहतो. PISAचा 2015 पासून गणित आणि विज्ञान. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 108, शिक्षण हक्क कायदा 2009 कलम 12 द्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत खाली कोणती शिफारस केली आहे? शिक्षण हक्क कायदा 2009 आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. याच्यातलं कलम 12 विचारलाय, फार गाजलाय. सगळे लोक याचा फायदा उचलतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातलं असल्यामुळं. तर हे जे कलम आहे हे स्पेशल होतं खासगी शाळांमध्ये आरक्षण, मग ती अल्पसंख्याक असो, विनाअनुदानित असो की
कोणतीही प्रकारची शाळा असो खासगी स्वरूपाची त्यांच्यामध्ये 25% आरक्षण असतो. तुम्ही पाहिलं असेल की विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा 25% आरक्षण इथं सोय उपलब्ध असते. अल्पसंख्याक असली तरी त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना 25% आरक्षण दिलं जाते. अजून काय विशेषता आहे यासाठी की याच्यावर जे आरटी ऍक्ट 2009 आहे त्याच्यामध्ये शिक्षकांना खासगी शिकवण्यावर बंदी घालण्यात आली. दर आठवड्याला किमान कामकाजाच्या तासाच्या 45 तास काम करावं लागेल शिक्षकांना, असं त्याच्यात आरटी ऍक्ट मध्ये ठरवण्यात आलेलं आहे. निवडणुका, जनगणना, आपत्ती निवारण कर्तव्य वगळता इतर अशैक्षणिक कामांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये असं सुद्धा या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 109. आरटी कायदा खालीपैकी कोणत्या शिक्षकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे परिभाषित करतो? तर बघा ऑप्शन्स आहे. पालकांच्या जबाबदारी या विषयावर व्याख्यान देणे, लैंगिक समानता, धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देणे, नाव नोंदणी वाढवण्यासाठी पालक आणि समाजातील सदस्यांना सहभागी करून घेणे. तर याच्यातलं कोणतं योग्य उत्तर आहे? तर याचं ऑप्शन जे दुसरं आणि तिसरं आहे ना, हा योग्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4, 2 आणि 3. कारण पालकांच्या जबाबदाऱ्या या विषयावर व्याख्यान देणे म्हणजे वाचल्या क्षणी तुम्हाला कळून जाते की विषयावर व्याख्यान देणे म्हणजे काही असं इम्पॉर्टंट टॉपिक हा नाहीये, चुकीचं आहे. फक्त 2 आणि 3 याचं योग्य उत्तर असणार. 26 ऑगस्ट 2009 रोजी भारतीय संसदेने शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणून ओळखला जाणारा एक ऐतिहासिक कायदा संमत केला होता. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, माहित असू द्या. कधी पास झाला होता, कधी संमत केला होता आरटी ऍक्ट? तर हे झालं होतं 26 ऑगस्ट 2009. डेट लक्षात असू द्या मित्रांनो, विचारलं जाऊ शकते. ओके, 26 ऑगस्ट 2009. कोणत्या वयोगटातील मुला मुलींना? 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींसाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 110 पाहूया. संविधानाच्या अनुच्छेद 21A नुसार 14 वर्षापर्यंतच्या मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण बंधनकारक. 0 ते 14 मुलांचा मूलभूत अधिकार आहे. 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे शिक्षण ही राज्याची जबाबदारी नाही आणि शिक्षण हा 6 ते 14 वयोगटातील मुलांचा मूलभूत अधिकार आहे. यानुसार काय योग्य आहे खालीलपैकी ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर यानुसार काय आहे? शिक्षण हे 6 ते 14 वयोगटातील मुलांचा मूलभूत अधिकार आहे. सोपा आहे ना प्रश्न, टफ नाहीये. ऑप्शन वाचल्या क्षणी तुम्ही उत्तर सुद्धा देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ. प्रश्न क्रमांक 111. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार खालीपैकी कोणते शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य नाही? ओके, शाळा व्यवस्थापन समिती याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात कारण की आरटी ऍक्ट नुसारच ते बनवण्यात आले होते, त्याच्यामुळे याच्यावर नक्की एक्झाम मध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये शाळा विकास आराखडा तयार करणे किंवा दुसरा काय ऑप्शन? अनुदानाच्या वापरावर लक्ष देणे, शाळेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, पालकांना त्यांच्या मुलाला शिक्षा करण्यास प्रोत्साहित करणे. याच्यातलं कोणतं त्यांचं काम आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, आम्ही तुम्हाला वारंवार काय म्हणतो की काय विचारलं त्याच्यावर थोडंसं फोकस करत जा बरं का. काय विचारलं इथं? कार्य नाही विचारलं. आपण काय करतो, कार्य कोणकोणतं याच्यावर जर चुकून असं झालं उत्तर सुद्धा चुकतं. इथं विचारलं कार्य नाही. तर हे जर योग्य प्रमाणे तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला जर याची माहिती नसेल ना तरी ऑप्शन पाहून तुम्ही उत्तर सहज ओळखू शकता. काय? पालकांना त्यांच्या मुलाला शिक्षा करण्यास प्रोत्साहित करणे. हा असू शकतो का त्यांचं कार्य? हा कार्य नाहीये त्यांचं, मग कार्य नाहीच विचारलं. हा ऑप्शन नंबर 4 यांचं कार्य नाहीये. ओके, शैक्षणिक. आता ज्या शाळा व्यवस्थापन समित्या होत्या याचं काय होतं बनवण्याचा उद्देश की शैक्षणिक गुणवत्ता, शाळेतील प्रशासन आणि शैक्षणिक गुणवत्ता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि जे विविध समाज आहे गावातील त्यांना विविध भागधारक आहे या प्रतिनिधींना एकत्र आणून एक सर्वसमावेशक सामायिक निर्णय घेण्याचा आधार लोकांना भेटला पाहिजे आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे आणि प्रत्येक समाजातील घटक याच्यामध्ये इन्क्लूड असतो आणि जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी विशेष जागा असली पाहिजे असं सुद्धा याच्यात नमूद आहे. प्रश्न क्रमांक 112. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार खालीपैकी काय सत्य आहे? ओके, पुन्हा बघा, पुन्हा सांगत आहे, थोडं इथं लक्ष देत जा. सत्य आहे विचारलं. अभ्यासक्रमात संविधानात समाविष्ट असलेल्या मूल्यांची पुष्टी केली पाहिजे. मुलाने प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी एक बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिक्षण काय पैकी 2009 मध्ये याच्यातलं कोणतं सत्य आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर याच्यातलं योग्य काय? फक्त एक, अभ्यासक्रमात संविधानात समाविष्ट असलेल्या मूल्यांची पुष्टी केली पाहिजे. ही एक बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, हा या प्रकारचं काही त्या आरटी ऍक्ट मध्ये नाहीये. म्हणजे फक्त एक, म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार? ऑप्शन नंबर 3, केवळ 3 याचं योग्य उत्तर असणार. जे कलम आरटी ऍक्ट नुसार अनुच्छेद संविधानातील 21A आहे याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रदान करणे हे अधिकार देण्यात आलं होतं. याला आरटी कायद्यामध्ये समाविष्ट मूल्यांशी सुसंगत अभ्यासक्रम तयार केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की अभ्यासक्रमात संविधानात समाविष्ट असलेल्या मूल्यांची पुष्टी केली पाहिजे असं त्याच्यात नमूद करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमांक 113. अल्पसंख्याक शिष्यवृत्तीबद्दल योग्य विधान ओळखा. चालू घडामोडीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. याच्यात बदल झालाय या शिष्यवृत्तीमध्ये.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती इयत्ता पहिलीपासून देण्यात येते, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती इयत्ता 9वी पासून देण्यात येते. आता बऱ्याच लोकांना जे फॉर्म भरतात किंवा जे HM आहेत त्यांना याची माहिती असेल, परंतु जर चालू घडामोडीशी तुम्ही संबंध असाल तुम्हाला माहित असलं पाहिजे की पहिले ही शिष्यवृत्ती अल्पसंख्याक समाजातील मुलींना इयत्ता पहिलीपासून दिली जायची, पण मागच्या वर्षीपासून मागच्या सत्रापासून याच्यात बदल झालाय. काय बदल झालाय की इयत्ता 1 ते 8 म्हणजे वय वर्ष 6 ते 14 तर मोफत शिक्षण आहे. मग मोफत शिक्षण भेटते तर मग शिष्यवृत्ती कशासाठी? शिष्यवृत्ती असते शिक्षणातील जे खर्च आहे तो त्याच्यासाठी शिष्यवृत्ती असते. मग 6 ते 14 तर मोफत शिक्षण आहे, म्हणून केंद्र सरकारनं एक पाऊल उचललं. त्याला आता योग्य आहे की अयोग्य आहे तो चर्चेचा विषय ठरणार, परंतु नियम असं त्यांनी बनवलं की 8वी पर्यंत आता अल्पसंख्याक शिष्यवृत्ती भेटणार नाही. हा नियम बदललाय. आता कोणत्या इयत्तापासून ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे? इयत्ता 9वी पासून. मागच्या सत्रापासून हा नियम बदललाय. ओके, तर इयत्ता 9वी पासून ही अल्पसंख्याक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. म्हणजे फक्त 2 हा काय योग्य विधान आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. ही माहिती असू द्या, लेटेस्ट चालू घडामोडीमध्ये सुद्धा आहे आणि अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षणाविषयी आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट बदल झालेला घटक आहे, याला लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 114 2023-24 पासून इयत्ता 5वी व 8वीच्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती दिली जाणार आहे? ओके, ही कालचीच बातमी, म्हणजे 1 ते 2 दिवसापूर्वीची बातमी. आता इयत्ता 5वी आणि 8वीचे जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे त्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली आहे. ओके, चालू घडामोडीमध्ये हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की किती वाढ झाली आता किंवा किती देण्यात येणार आहे. तर नवीन नियमानुसार आता 5,000 5वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना 7,500 रुपये देण्यात येणार आहे. ही आता इतकी करण्यात आली आहे. आणि कधीपर्यंत देण्यात येते? तर 5वीतला जी शिष्यवृत्ती प्राप्त होते ते वर्ग 8वी पर्यंत त्यांना देण्यात येते. 5वी 6वी 7वी 8वी आणि 8व्या वर्गात जे शिष्यवृत्ती धारक होतात त्यांना 9वी आणि 10वी म्हणजे 10वी पर्यंत त्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 115 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कोणत्या वर्षीपासून सुरू करण्यात आली? तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही सुरू करण्यात आली होती 1995-96 पासून. कोणाला देण्यात होते? मुलींसाठी हे स्पेशल वर्ग 5वी पासून ही स्टार्ट होते, वर्ग 5वी पासून. ही सुद्धा माहिती असू द्या. प्रश्न क्रमांक 116 सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी कोणतं संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे? तर थेट बँकेत जमा करण्यासाठी महाडीबीटी कोणतं संकेतस्थळ तयार करण्यात आलं? महाडीबीटी हे संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 101 शिक्षणाच्या अधिकारावर कलम 21 अ जोडणारी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षात पास झाली? हा उत्तर कमेंट करा. बरंच आपण याच्यावर कलम 21 प्रसिद्ध कलम आहे आणि याच्यावर एक ऍक्ट तयार झाला, ऍक्ट नुसार कलम जोडण्यात आलं. तर कोणत्या वर्षी पास करण्यात आलं याचं उत्तर कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 102 पाहूया. राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे? कोणता आहे ते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 कलम नंबर 15. कलम 15. प्रश्न क्रमांक 103 राज्यघटनेच्या कोणत्या भागात शिक्षणाची संबंधित राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहे? कोणता आहे? तर ते भाग आहे ऑप्शन नंबर 3 भाग 4 मध्ये सगळे दिलेले आहे मार्गदर्शक तत्वे. प्रश्न क्रमांक 4 कायदा कोणता कायदा? बाल हक्क कायदा बालमजुरी प्रतिबंधित करतो आणि मुले कोणत्याही कामात गुंतली नाही याची खात्री करतो. कोणता? तर धोकादायक व्यवसायामध्ये. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 105 कायदा बालहक्क कायदा हा जिल्हा स्तरावर बाल कल्याण समित्या म्हणजे CWCS स्थापन करतो. CWCS ची मुख्य जबाबदारी खालीलपैकी काय आहे? शिक्षण हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी, एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDSच्या कामकाजावर देखरेख, बाल शोषण, दुर्लक्ष किंवा सोडून देण्याच्या प्रकाराला सामोरे जाणे की गरजू मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 बाल हक्क कायदा जो आहे बाल शोषण, दुर्लक्ष आणि सोडून देण्याच्या प्रकाराला सामोरे जाणे याच्यावर लक्ष देण्याची मुख्य जबाबदारी CWC जो देण्यात आलेली आहे. क्रमांक 101 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांच्या संवर्धनासाठी कोणत्या आता लेख ओके कलमाची इथं काय पाहिजे तर कलमाची तरतूद आहे. ओके, तर कोणतं कलम जे संबंधित आहे कोणासोबत? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाशी. तर ते आहे मित्रांनो कलम आपण आता हा जो कलम वर्ड यूज करतात ना पण जो प्रॉपर जो वर्ड आहे ना याच्यासाठी तो आहे अनुच्छेद. हा प्रॉपर वर्ड यूज करायला पाहिजे अनुच्छेद. ओके, अनुच्छेद 46 त्यात उत्तर आहे अनुच्छेद 46. काय म्हणतो अनुच्छेद 46? आपण थोडं डीप मध्ये स्टडी करत असतो. जे नवीन लोक आहेत त्यांना सांगून देतो की आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा इथं पाहत असतो युट्यूबवर की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन संबंधी हा कलम तयार करण्यात आला. जनतेतील दुर्बल घटक विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचं शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन
विशेष काळजीपूर्वक झालं पाहिजे आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचं जे शोषण आहे जे पूर्वी यांच्यावर व्हायचं त्यांच्यापासून यांचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी हा विशेष करून कलम तयार करण्यात आलं. याच्यात अनुच्छेद हे जोडण्यात आलं, कलम क्रमांक किंवा अनुच्छेद 46 लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 102, कोणता कलम किंवा अनुच्छेद धार्मिक अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासनाची अधिकाऱ्याची हमी देतो? तर हा उत्तर थोडाफार सोपा असून बऱ्याच लोकांना याची उत्तर माहिती सुद्धा आहे. तो कलम आहे कलम किंवा अनुच्छेद 30. अनुच्छेद 30 काय म्हणतो? अनुच्छेद 30 हा संबंधित आहे शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. धर्म किंवा भाषा निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि तसंच त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे, असं या कलम मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि संविधान जी 44वी सुधारणा होती 1978 ची कलम 4 द्वारे याला समाविष्ट करण्यात आलं होतं आणि याच अधिनियमाच्या कलम 5 द्वारे मालमत्तेचा हक्क हे उपशीर्ष गाडण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 103, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन NCTE ची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली? तर NCTE ची स्थापना करण्यात आली होती मित्र. ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे 3 कलम क्रमांक 29. प्रश्न क्रमांक नेक्स्ट पाहूया. NCTE बद्दल आपण थोडीफार अजून माहिती पाहणारच आहोत डिटेलमध्ये, त्याच्या संबंधी सुद्धा क्वेश्चन तुम्हाला पुढे येणारच आहे. प्रश्न क्रमांक 104, राज्यघटनेचा कोणता कलम आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्याला देतो? तर ते कलम कोणतं आहे? ते अनुच्छेद 15. अनुच्छेद 15 काय म्हणतो? अनुच्छेद 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे आणि राज्य जो असतो तो कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही, या प्रकारचं स्पष्ट मत त्याच्यात. तसंच याच्यातलं पॉईंट नंबर 3 आहे या अनुच्छेद 15 मधलं. तो काय म्हणतो? तो या प्रश्नाशी निगडीत आहे की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया, बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. अनुच्छेदातील किंवा अनुच्छेदचा 29वा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती किंवा जमाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 105, भारतीय संविधानातील कलम 350A अंतर्गत तरतूद कशाशी संबंधित? 350A हा कशाशी संबंधित आहे? तर 350A हा मित्रांनो संबंधित आहे संविधानामध्ये ऑप्शन नंबर 3, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर विशेष लक्ष असू द्या एक्झाम मध्ये, याच्यावर जो प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 106, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात हिंदी ही संघ राज्याची अधिकृत भाषा आहे? आणि तो कलम आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 अनुच्छेद नंबर 343. प्रश्न क्रमांक 7, सर्व शिक्षा अभियान SSA हा एक सरकारी कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश काय? प्रौढ शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालमजुरी कमी करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे की उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरविणे. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करून देणे. प्राप्त करून देणे पाहिजे होतं, प्राप्त करून देणे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 108, बाल हक्क कायदा हा बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग NCPCR स्थापन करतो. NCPCR च्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करत असते? तर या NCPCR ची नियुक्ती करण्याचा अधिकार प्राप्त आहे ऑप्शन नंबर 1 भारताचे राष्ट्रपती यांना. प्रश्न क्रमांक 109, राज्यस्तरावर बाल हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोण जबाबदार आहे? तर राज्यस्तरावर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 110, बाल हक्क कायद्याचे कोणते कलम मुलांविरुद्धच्या गुन्ह्यासाठी शिक्षेशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 कलम 31. कलम 31. प्रश्न क्रमांक 111, बाल हक्क कायद्याने लहान मुलांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष ज्युवेनाईल पोलीस युनिट्स SJPU ची स्थापना करणे अनिवार्य आहे. SJPU सेट करण्यासाठी कोण जबाबदार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राज्य सरकार याच्यासाठी विशेष जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 112, किशोरी शक्ती योजना KSY 2000 इसवी सन 2000 मध्ये रिकामी जागा वयाच्या किशोरवयीन मुलींना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. कोणत्या वयाच्या? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 11 ते 18 वर्षे. वय वर्ष 11 ते 18. प्रश्न क्रमांक बघा 113, केंद्र सरकारच्या RT कायदा 2009 मध्ये किती प्रकरणे आणि कलमे आहेत? किती प्रकरणे आणि
कलमे आहेत तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 7 प्रकरणे आणि 38 कलमे याच्या अंतर्गत आहेत. 7 कलमे आणि 138 7 प्रकरण आणि 38 कलमे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 114 शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार विशेष गरजा असलेल्या मुलांनी वाचावे. कुठे वाचावे किंवा कुठे शिक्षण घ्यावे. तर याचं योग्य जे ऑप्शन फार लांब आहे, डायरेक्ट उत्तर सांगतो की त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तरतूद असलेल्या सर्व समावेशक शिक्षण प्रणालीमध्ये. प्रश्न क्रमांक 115 आरटी कायदा लागू करणारा भारत कोणता देश बनला होता. म्हणजे त्याचा क्रमांक कितवा होता, याच्या आधी किती देश आरटी ऍक्ट हा लागू केला होता. तर भारताचा क्रमांक 135वा. म्हणजे भारताच्या आधी 134 असे देश होते की त्या देशांमध्ये हा कायदा ऑलरेडी लागू झालेला होता. त्याच्यानंतर भारत बनला हा आपला 135वा देश. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या मुख्य उद्देशाने कोणती जिल्हा स्तरावरील एकमेव संस्था आहे. डाएट, बीआरसी, जिल्हा परिषद की वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 डाएट. 1986चं एनईपी जे होतं त्या अंतर्गत त्यावेळेस राजीव गांधी होते. त्यांनी जे नवीन एनईपी आणलं होतं त्या अंतर्गत डाएट हे स्थापन करण्यात आले होते आणि त्याचा मूळ जो उद्देश होता की शिक्षक व जिल्ह्याचे जे अधिकारी आहे त्यांना योग्य प्रकारे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देण्यात यावं. प्रश्न क्रमांक 117 सीसी ही संस्था कोणी स्थापन केली. आता तुमच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक इन्क्लूड आहे, परंतु बऱ्याच लोकांनी हे सर्च केलं असेल की सीसी त्यांना कुठंच सापडत नाहीये. नेमकी कोणतीही संस्था आहे. तुम्हाला पहिलेच सांगून देतो की ही भारतीय संस्था नाहीये, हे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि इंटरनॅशनली म्हणण्यापेक्षा फक्त जे आफ्रिकन रिजन आहे त्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये फक्त हे काम करते. आणि ही स्थापन कोणी केली होती तर ही आहे एमी शिरीमा लुप्त लगतचीच ही संस्था आहे जी 2019 मध्ये स्थापन झाली होती. आणि यांचा जो मूळ उद्देश आहे की आफ्रिकन कंट्रीजमध्ये जे मूल आहे त्यांना तिथलचे जे एड्सचं प्रमाण जास्त वाढलं आहे त्याच्यावर कंट्रोल करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक दृष्ट्या चांगलं विकास करावं या उद्देशानं 2019 मध्ये त्यांनी ही संस्था तयार केली होती. सीसी लक्षात असू द्या, आफ्रिकन ही ऑर्गनायझेशन आहे, 2019 मध्ये स्थापना आहे आणि कोणी स्थापन केलं होतं एमी शिरीमा यांनी. प्रश्न क्रमांक 118 MIEPA ची स्थापना केव्हा करण्यात आली. आता हा सुद्धा टॉपिक तुमच्या जो सिलेबस आहे याच्यामध्ये इन्क्लूड आहे, परंतु आता MIEPA जो आहे ना हा NIEPA याच्या अंतर्गत काम करणारी ही एक ऑर्गनायझेशन आहे. आता NIEPA म्हणजे काय, याचा फुल फॉर्म काय होतो. तर याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. आता थोडंफार तुमची आयडिया क्लिअर झाला असेल की N वरून काय नॅशनल, मग इथे M आहे, मग M वरून काय असेल महाराष्ट्र. म्हणजे नॅशनल एक ऑर्गनायझेशन आहे NIEPA, त्याच्या अंतर्गत राज्याच्या त्याच्या सब ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यातली एक आपल्या महाराष्ट्रातली आहे. मग महाराष्ट्राचं नाव काय MIEPA. आणि याची स्थापना कधीची आहे तर याची स्थापना आहे ऑप्शन नंबर 1 1994-95 साली याची स्थापना करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे. 1994-95 मध्ये जेव्हा याची स्थापना झाली तर याचं मुख्यालय ठेवण्यात आलं होतं औरंगाबाद या ठिकाणी. हा सुद्धा माहित असू द्या, एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो की याची जो मुख्यालय आहे तो औरंगाबाद मध्ये आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 119 खालीलपैकी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे कार्य कोणते आहे. तर याचं मुख्य कार्य कोणतं. पूर्व प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक क्षेत्रात प्रवेश करून देणे, अभ्यासक्रम बांधणी मार्गदर्शन, परीक्षा आणि सेवापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र देणे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 ABCD हे 4 याचे मुख्य कार्य आहे. तर आय होप सर्व प्रश्न तुम्हाला इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील. आपण इथं व्हिडिओ थांबूया. मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.